आज पुन्हा माझ्या चॅनल मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आज मी रेसिपी बनवणार आहे गाजरचा हलवा। गाजर आपल्या शरीरासाठी, स्किनसाठी, डोळ्यांसाठी, लहान मोठ्यांसाठी किती महत्त्वाचं आहे आपल्या सर्वांना माहिती आहे। म्हणून आपण गाजर वेगवेगळ्या प्रकारे, वेगवेगळ्या पदार्थातून किंवा ज्यूसच्या स्वरूपामधून, आपण कोशिंबिरीमधून आपण गाजर खात असतो। तर आज गाजरचा हलवा मी इथे बनवणार आहे। गोडाचं प्रमाण व्यवस्थित कमी जर ठेवलं तर आपण गोडाचे पदार्थ एन्जॉय करू शकतो, कारण गोड खाण्याची आपल्या सगळ्यांनाच आता लिमिट आलेली आहे। डायबिटीज असेल किंवा नसेल तरी सुद्धा गोड कमी खा, गोड कमी खायचं आहे असं सगळ्यांकडनं आपल्याला ऐकायला मिळतं। तर इथे तुम्ही गोडासाठी गुळाचा वापर करू शकता। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। 1.5 किलो इथे गाजर मी किसून घेतलेले आहेत बारीक किसणीने। तर तुम्हाला आवडेल त्या किसणीने किसून घेऊ शकता, जाड बारीक कसेही। ज्या भांड्यामध्ये करायचं आहे मला हे हलवा त्याच्यातच मी हे टाकून घेतलेलं आहे। आणि इथे मी गोडासाठी गुळ वापरणार आहे। तर हा केमिकल विरहित गुळ आहे, लाल भेलीचा। तर हा आपल्याला किती लागणार आहे हे आम्ही सांगणारच आहे। त्याआधी आपल्याला तर गॅसवरती 2 चमचे तूप घालून आणि एक 4-5 मिनिटं आपल्याला हे मिक्स करायचं आहे व्यवस्थित। आणि तोपर्यंत आपण इथे गुळ फोडून घेणार आहे आणि थोडं, तर आता आपल्याला इथे तूप घालून घ्यायचंय। 2 चमचे तूप आपण इथे घालणार आहे। मिक्स करायचंय खालीवर, गॅस मिडियम ठेवायचा आहे। आणि तोपर्यंत आपण आता गुळही इकडे फोडून घेणार आहे आणि मध्ये मध्ये आपल्याला हे खालीवर पण मिक्स करत राहायचंय। आणि ड्रायफ्रूट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे घेऊ शकता, जास्त कमी वेगळ्या वेगळ्या प्रकारचे। तरी हे बघा 5 मिनिटं झालेले आहेत। तर आपल्याला आता याच्यामध्ये गुळ घालायचा आहे आणि हा 1/2 किलो पेक्षा थोडासा जास्त गुळ आहे। आपल्याला व्यवस्थित मिक्स होऊ द्यायचं आहे, मिक्स करायचं आहे। आणि त्यानंतर आपल्याला जर असं वाटलं की खूपच आपल्याला गोड कमी वाटतं तर आपण परत थोडासा गुळ घालायचा आहे, पण एकदाच आपल्याला गुळ घालायचा नाहीये। तर आता हे छान आपल्याला गुळ विरघळू द्यायचा आहे। दुधाचं प्रमाण इथे किती घ्यायचं आहे हेही मी इथे दाखवते। इथे आपला गुळ व्यवस्थित मिक्स झालेला आहे। तर इथे आपल्याला आता 1 चमचाभर घालायचे आहे खसखस। अतिशय छान याची टेस्ट ह्या हलव्यामध्ये उतरते आणि खाताना खूप छान ही याची चव येते। टाकून बघा, कधी टाकली नसेल तर खसखस अतिशय छान लागते। आणि तुम्ही हे मिक्स केल्यानंतर गुळ, तुम्हाला गोडाचं प्रमाण कमी वाटलं तर तुम्ही इथे जरूर घाला। गोड गाजर होते हे, त्यामुळे आमच्याकडे जेवढं गोड मला पाहिजे तेवढं मी इथे दाखवलेलं आहे। तर इथे खसखस घालून झालेली आहे माझी। आता आपल्याला इथे दूध घालायचं आहे। दूध किती घालायचंय ते आपण बघू। 1 ग्लास मी अगोदर इथे दूध घेते। बारीक किसलेले गाजर आहे त्यामुळे खूप पटकन शिजल्या जातात। तर 1 ग्लास हे दूध आहे। आता आपण हे मिक्स करू। आणि इथे खवा, मावा वगैरे असं काहीही मी वापरणार नाहीये, किंवा साई सुद्धा दुधावरची ती सुद्धा वापरणार नाहीये, कारण इथे जेवढ्या कमी कॅलरीज मला याच्यामध्ये टाकता येतील ते कमी टाकून आणि इथे मी हलवा बनवते। तर खवा वगैरे टाकल्यानंतर तो खूप हेवी होतो, म्हणून इथे मी खवा वगैरे अजिबात घालत नाहीये। तर अजून मी इथे दूध घालणार आहे। केला आहे। तर इथे आता आपल्याला कमी गॅस ठेवायचा आहे आणि कमी गॅसवरती आपल्याला इथे त्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे। फक्त खाली आपल्याला कमी गॅसवरती जरी असेल तरी मध्ये मध्ये मिक्स करून आपल्याला मध्ये मध्ये मिक्स करायचं आहे। आणि दुसरी गोष्ट, इथे तूपही तुम्ही जास्त वापरू शकता। मी इथे तूपही फक्त 2 चमचे वापरलेलं आहे, कारण मी मगाशी बोलले की मला जेवढे कॅलरीज इथे कमी करता येईल तेवढ्या कमी करून आणि मला इथे हलवा बनवायचा आहे। तर आता हे कमी गॅस मी केलेला आहे, झाकण इथे मी ठेवलेलं आहे। मंद गॅसवर आपल्याला शिजू द्यायचं आहे। तोपर्यंत आपण ड्रायफ्रूट इकडे कट करून घेणार आहे। मी हे मस्त आधीमध्ये मिक्स करत करत आणि आपला हलवा इथे शिजून घेतलेला आहे। कुकर मध्ये शिजवायची गरज नाही, खूप छान या हलव्याची चव लागते। तर आता आपल्याला इथे बघा 7-8 मी बदाम घेतले आणि 7-8 काजू घेतलेले आहे। आणि 2 चमचे मोठे 2 टीस्पून मी इथे घेतलेले आहे खारीक आणि खोबऱ्याची पावडर। पण पौष्टिक पदार्थ आपण या हलव्यामध्ये टाकू शकतो। खारीक आपल्या शरीरासाठी उत्तम आहे आणि खोबरं पण, त्यासाठी इथे आपण खारीक खोबऱ्याची पावडर घरामध्ये करून ठेवलेली असते। तर ह्याचा वापर मी या हलव्यामध्ये करत असते, खूप छान टेस्ट देते। तर आता इथे हे कुटून घ्यायचे आहे जाडसर।
जास्त बारीक नाही कुटलेले. हलवा व्यवस्थित दुधामध्ये शिरलेला आहे. इथे आपल्याला आता खारीक खोबऱ्याची पावडर आपल्याला टाकून घ्यायची आणि इथे आपण काजू बदाम घेतलेले आहेत जाडसर कुटून, तेही आपण याच्यामध्ये घातलेले आहे. हे मिक्स करायचं. छान आपला हलवा शिजलेला आहे आणि खसखस हे आपल्या शरीरासाठी उत्तम असते, तर ह्या हलव्याची टेस्ट एकदम छान लागते. या पद्धतीने खवा न टाकता हलवा कधीतरी करून बघा. ते सर्व मिक्स झाल्यानंतर आता परत आपण एका मिनिटासाठी इथे झाकण ठेवू. हे आपल्याला 4 वेलची कुटून घ्यायच्या आहेत. थोडीशी साखर घालायची त्याच्यामध्ये, म्हणजे ते पटकन कुटल्या जातात आणि सालीसकट कुटायचे आहे. कुटल्यानंतर आपण साल बाजूला काढू. आता म्हणजे पटकन बारीक होते साल असेल तर, नाहीतर दाणे दाणे पटकन इकडे तिकडे जातात आणि कुटता नाही. थोडीशी साखर घातली. इथे आपली वेलची कुटून झालेली आहे. हे बघा, हे कुटल्यानंतर आपण हे साल असे अलगद बाजूला काढायचे. तुम्ही चहामध्ये वगैरे हे साल टाकू शकता, सालांचा वास येतो छान. आता आपल्याला याच्यामध्ये घालायचे आहे. इथे आता वेलची आपल्याला घालायची. वेलची आपण सगळ्यात मागून इथे टाकलेली आहे. आता एकदा व्यवस्थित आपल्याला वेलची घालून मिक्स करायचे. आपला गाजरचा हलवा इथे एकदम छान शिजलेला आहे. याचे खसखशीचे दाणे दिसत आहेत मस्त, तेही छान इथे फुलतात थोडेसे शिजल्यानंतर आणि एकदम छान टेस्ट हलव्यामध्ये लागते. गोडाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे वापरा. तर इथे आपला गाजरचा हलवा तयार झालेला आहे. आजचा कॅलरीजचा विचार करून आपण हलवा बनवलेला आहे, गाजर हलवा. नक्की ट्राय करा. कॅलरीजचा विचार करून खाणारे असाल तर हा हलवा नक्की करून बघा. यामध्ये जे पदार्थ आपण वापरलेले आहेत तर ते हेल्दी आहेत आणि यामध्ये त्याची टेस्ट अतिशय छान येते. तर आजची हलव्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर होम कुक रंजना चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या येणाऱ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करा. आणि तुम्ही मला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर सुद्धा फॉलो करू शकता. त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. तर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. भेटूया परत असंच एका छानसा रेसिपी बरोबर. तोपर्यंत बाय बाय.